नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला डेअरीसारखे घट्ट दही घरी बनवून दाखवणार आहे आणि ते पण फक्त 2 वस्तूंचा वापर करून। बऱ्याच वेळेला काय होते, घरी दही लावले की ती आंबट होते, कधी-कधी ते खूप पातळ होते। असे प्रॉब्लेम तुम्हाला पण येत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। कारण तुम्ही इथे बघू शकता हे दही किती घट्टसर जमलेले आहे। अगदी खरवसांच्या वड्यासारखं हे दही आपलं झालेलं आहे आणि मलाईदार सुद्धा आहे। चला तर मग बघूया हे दही कसे बनवायचे ते। सर्वात आधी आपल्याला असं जाडसर पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला हे असं ओलं करून घ्यायचं आहे। असं केलं की जेव्हा आपण दूध गरम करायला ठेवतो ते तळाशी अजिबात चिटकत नाही। हे पातेलं अशा पद्धतीने ओलं करून घेऊ शकता किंवा यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ठेवा आणि नंतर यामध्ये दूध ओतू शकता। तर इथे दही बनवण्यासाठी मी अर्धा लिटर गाईचे दूध घेतलेले आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही म्हशीचे दूध पण घेऊ शकता। हीच प्रोसेस सर्व म्हशीचे दूध घेतले त्यावेळेस पण करायची आहे। आता हे दूध आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊया। आता गॅसवरती मी पातेले ठेवलेले आहे। चमच्याने आपल्याला असे हे दूध मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून याला एक उकळी आणून घ्यायची। तर हे बघा दुधाला मस्त उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि उकळी आल्यावरती 6 ते 7 मिनिटे हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। सतत असं चमच्याने हलवत राहायचं आहे। याला जर साय आली तर ती साय पुन्हा दुधामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे। दूध आपले मस्त आटलेले आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। 10% हे दूध आपण आटून घेतलेलं आहे। आता हे गॅसवरून खाली उतरून घ्यायचं आणि फॅन खाली थंड करून घ्यायचं आहे। दुधावरती आलेली साय पुन्हा या दुधामध्ये चमच्याने अशी मिक्स करायची आहे। फॅन खालीच हे दूध एकदम कोमट करून घ्यायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही थंड व्हायला। आणि लक्षात ठेवा दही लावण्यासाठी कोमटच दूध हवं आहे। जर गार दूध घेतलं तर दही व्यवस्थित सेट होत नाही, त्याला घट्टपणा पण येत नाही आणि अगदी गरम दुधाचे दही लावले तर दह्याला पाणी सुटते, दही आंबट होण्याची शक्यता असते। त्यामुळे दुधाचे टेम्परेचर कोमटच करून घ्यायचे आहे। दुधाचे टेम्परेचर कसे चेक करायचे ते पण मी तुम्हाला सांगते। हाताच्या बोटाने असं चेक करायचं आहे, हाताला अजिबात चटका बसत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बोट अर्धा मिनिट यामध्ये ठेवले तरी चटका जाणवला नाही, म्हणजे हे दूध एकदम परफेक्ट आहे दही लावण्यासाठी। आता आपण दही कसे लावायचे ते बघूया। इथे असं एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये 1 चमचा फ्रेश आपल्याला दही घ्यायचं आहे। जास्त आंबट दही घ्यायचं नाही। 1 ते 2 दिवसापूर्वीचं फ्रेश दही आपल्याला या विरजणासाठी घ्यायचं आहे। आता यामध्ये आणखी एक गोष्ट घ्यायची आहे। 1 चमचा मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे। तुम्हाला जर मिल्क पावडर वापरायची नसेल तर तुम्ही 2 चमचे दही घ्या। आता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्वी लोक मातीच्या भांड्यामध्येच दही लावायचे, पण मातीचे भांडे सर्वांकडेच नसतात। नसलं तरी काही हरकत नाही, असं स्टीलच्या भांड्यामध्ये पण तुम्ही दही बनवू शकता। तर हे बघा हे मस्त आपलं फेटून झालेलं आहे, विरजण आपलं हे तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण कोमट केलेले सर्व दूध घालायचे आहे। तुम्हाला जर 1 लिटरचे दही बनवायचे असेल तर याच्या दुप्पट तुम्ही सामान घेऊ शकता। आणि आता हे आपण चांगलं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत। असं मिक्स करून घेतल्यामुळे हे विरजण जे आहे ते दुधामध्ये चांगले एकजीव होईल आणि दही सुद्धा चांगलं एकसारखं घट्टसर आपलं दही तयार होईल। मिक्स करून घेतल्यावरती यावरती झाकण ठेवून आपल्याला हे कमीत कमी 6 तास हे दही सेट व्हायला लागतात। आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे 5 ते 6 तासामध्ये हे दही सेट होतं, पण जर तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात दही लावत असाल तर कमीत कमी 10 ते 12 तास लागू शकतात। तर इथे 6 तास आपले झालेले आहे। आता बघूया आपण आपलं दही कसं तयार झालेलं आहे। तर हे बघा तुम्ही बघू शकता किती घट्टसर
आणि मलाईदार आपलं हे दही तयार झालेलं आहे। कितीही भांडे वाकडे केले तरी हे दही अजिबात जागेवरून हललेलं नाही, इतकं घट्टसर लागलं आहे। अगदी खरवसासारखं हे मलाईदार दही आपलं परफेक्ट जमलेलं आहे। आता मी तुम्हाला हे चाकूने कट करून दाखवणार आहे। अगदी चाकूने कट करू शकतो असं हे इतकं घट्ट दही झालेलं आहे। अगदी डेअरीमधून आणतो त्यापेक्षाही घट्ट तुम्ही बघू शकता आणि किती पांढरं शुभ्र झालेलं आहे ते पण बघू शकता। याचा रंग मी तुम्हाला काढून पण दाखवते एक वडी। त्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आणि हे मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेलं नाही। फ्रीजमध्ये न ठेवता आपलं नैसर्गिकरित्या हे घट्टसर दही ते तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखं। हे मी तुम्हाला प्लेटमध्ये पण काढून दाखवते। हे बघा, तुम्हाला जितकं खायचं असेल तितकं तुम्ही घेऊ शकता आणि बाकीचं उरलेलं हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आणि हे दही बनवण्यासाठी आपल्याला जास्त सामान पण लागत नाही। तुम्ही बघितलं असेल फक्त 2 वस्तूंपासून आपण हे असं मस्त डेअरीसारखं दही तयार केलेलं आहे। तर फ्रेंड्स, या पद्धतीने मलाईदार दही तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा। आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।